नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर तुम्ही पाहत असतालच की आपण इडली बनवलेली आहे. अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे. तुम्हाला मी मोडून दाखवते. पाहू शकताय अगदी अगदी लुसलुशीत झालेली आहे, मऊ अशी. छान कलर पण मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे. तर अशी इडली मी सांबार टाकून त्याच्यावर दाखवते. चमच्याने सुद्धा मोडून बघूया आपण. तर त्यात सांबार टाकले. चमच्याने सुद्धा अगदी हलक्या हाताने सुद्धा ती मोडून शकतो आपण. पाहू शकताय तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे. तर ती कशी करायची तर ते आता आपण पाहूया. तर पहिल्यांदा मी एक ग्लास घेतलेला आहे घरातला, पण ग्लासाचा आकार अगदी सरळ आहे. तर ह्या ग्लासच्याच मापाने आपण सगळं साहित्य घेऊया. तर तुम्ही उभट पातेलंही घेऊ शकता, फुलपात्रही घेऊ शकता. असं अगदी फक्त आकार वेगळा नको भांड्याचा. तर आता ह्या ग्लास भरून मी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे तांदूळ रेशनचे आहेत, अगदी जाडसर आहेत. त्याच्या इडल्या आपल्या छान होतात. तर भाताचा तांदूळ घ्यायचा नाही आहे. रेशनचा तांदूळ मी एक ग्लास भरून घेतलेला आहे. तर तो एका पातेल्यात मी टाकून घेते तांदूळ. आणि त्याच ग्लासाच्या मापाने 1/4 आपल्याला ग्लास भरून 1/4 भाग उडदाची डाळ घ्यायची आहे. म्हणजेच ग्लासाचा पाव भाग आपल्याला उडदाची डाळ घ्यायची. तर ती डाळसुद्धा एका भांड्यात मी टाकते. आणि असंच पोहेसुद्धा 1/4 भाग घ्यायचा आहे. म्हणजेच ग्लासाचा पाव भाग पोहे घ्यायचेत आपल्याला. कांद्या पोहेचे पोहे आहेत. तर ते पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पाहू शकताय तुम्ही मी हे दगडी पोहे आहेत आपले कांद्या पोह्याचे. तर तुम्ही पातळ पोहे घेतले तरी चालतील. तर आता आपण हे तीनही साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचेत. 3 ते 4 पाण्याने धुतले तरी चालतील. जोपर्यंत स्वच्छ पाणी त्यात राहत नाही तोपर्यंत हे स्वच्छ धुवून घ्यायचेत. म्हणजेच इडलीला आपल्याला छान रंग, पांढरा शुभ्र रंग येतो. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊया. तर 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुतलं आहे. पाणी स्वच्छ त्याच्यात राहिलेलं आहे. आणि आपले बोटाचे 2 पेर बुडतील एवढं पाणी मी वर त्यामध्ये ठेवलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही. म्हणजेच आपली इडली छान पांढरी शुभ्र होते. तर आता आपण हे तिन्हीवर पण झाकण ठेवून एक दिवसभर, म्हणजे मी हे सकाळी भिजवलेलं आहे. तर दिवसभर हे भिजवून ठेवायचं आहे. तर दिवसभर भिजल्यानंतर आता मी संध्याकाळी हे आपल्याला वाटायला घ्यायचं आहे. इडल्या आपल्याला उद्या सकाळी करायच्यात म्हटल्यानंतर एक दिवसभर हे भिजवायचं आणि संध्याकाळी झोपताना वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण हे तिन्ही याच्यातलं कारण पोह्यातलं पाणी पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे त्यामध्ये. तर डाळ आणि तांदळातलं पाणी आपण ओतून देऊन एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्या मिक्सरचं मधलं जे भांडं आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण तांदूळ वाटून घेऊया. तर तांदूळ 2 भागात मी वाटून घेते. एका वेळेस वाटले जाणार नाहीत. त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अगदी रवाळ वाटून घ्यायचं आहे. आपल्या घरात रवा जो असतो तसं पद्धतीने आपल्याला तुम्ही पाहू शकताय असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं नाही. तर मी राहिलेलं तांदूळ असेच वाटून घेते. तर आता आपले तांदूळ वाटून झालेले आहेत. आता उडदाची डाळ वाटायची. त्याच्यातही थोडं थोडं पाणी घालून वाटायचं. जास्त पाणी घालायचं नाही. अगोदरच जर पातळ झालं तर इडल्या आपल्या चांगल्या होणार नाहीत. आता हे डाळ मात्र आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची.
तर डाळ आपली वाटून झालेली आहे, पाहू शकता अगदी बारीक पीठ झालेलं आहे. तर ते आता ज्या तांदूळ वाटलेले आहेत त्याच्यात टाकून घेते मी. पातेलं जरा मोठंच घ्यायचं आहे कारण पीठ फुगून वर येतं, त्यामुळे पातेलं मोठंच घ्यायचं आहे. आणि आता आपण पोहे वाटून घेऊया. तर पोह्यात पाणी घातलं नाही तरी चालतं आहे कारण पोह्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे चांगलं वाटलं जातं बिन पाण्यानेही ते. तर आपले पोहे वाटून झालेले आहेत. आता ते पोह्यांचं सुद्धा वाटलेलं त्या तांदळाच्या याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि हे सगळं तिन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हलवत राहायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला 4 ते 5 मिनिट करायची. थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर हे चांगलं बनवून घ्यायचं आहे. आपण भज्याला जसं पीठ मळतो जवळपास तसंच हे बॅटर झालं पाहिजे. पातळ मात्र झालं नाही पाहिजे जास्त, आणि घट्टही नको कारण इडल्या मग अगदी अशा घट्ट बनतात, मऊ होत नाहीत घट्ट झालं पीठ तर. आणि जास्त पातळही झालं तरी इडल्याबरोबर बनत नाहीत. मध्यम स्वरूपात आपल्याला हे बॅटर तयार झालं पाहिजे आपलं. आणि ही प्रोसेस चांगली 4 ते 5 मिनिट करायची कारण त्या पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि आपले इडली मस्त मऊ होते. आणि आता ह्या पातेल्यावर झाकण ठेवून आपण रात्रभर गरम जागेवर ठेवून द्यायचं आहे. आपल्या घरातला जो भाग गरम असेल तिथे हे पातेलं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे छान पीठ फुगून वर येतं. तर आता आपलं रात्रभर पीठ छान भिजलेलं आहे, पाहू शकताय पीठ छान फुगलेलं आहे. तरी हे पावसाचे दिवस असल्यामुळे जास्त काही पीठ फुगलेलं नाही आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अगदी हे पातेलंसुद्धा गच्च भरलेलं असतं, पण तरी छान हे एक जीव करून घ्यायचं आहे. आता त्यात आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. गारच तेल घातलं आहे मी. नंतर त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाऊण चमचा आपला खायचा सोडा घालायचा आहे. आणि आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने छान हलवून घ्यायचं आहे. एकजीव केल्यानंतर सोड्यामुळे हे छान पीठ फुगून वर येतं. जर जास्त पीठ जर तुमचं फुगलेलं असेल अगोदर तर तुम्ही सोडा थोडा कमी घातला तरी चालेल. आता आपलं पीठ जास्त फुगलेलं नव्हतं म्हणून मी पाऊण चमचा सोडा घातलेला आहे. आता जास्त मिक्स केल्यानंतर हे छान पातेलं भरून पीठ होईल, फुगून वर येईल. तुम्ही पाहू शकता हळूहळू हे पीठ वर येतं आहे. तर आपलं पातेलं गच्च भरलेलं आहे. तर असंच हे 5 मिनिट आपल्याला पीठ तसंच ठेवायचं आहे थोडा वेळ. आणि आता इडलीच्या साच्याला आपण तेल लावून घेऊया. कापडाने, कापसाने किंवा हातानेही लावलं तरी चालेल. तर सगळ्या मी साच्याला तेल लावलेलं आहे. आता हे पीठ आपला साचा पूर्ण भरेल एवढं टाकून घ्यायचं आहे साच्यामध्ये. तर सगळ्या साच्यामध्ये मी पीठ टाकून घेते. तोपर्यंत आपल्या इडलीच्या कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी टाकले मी, गॅसवर ठेवले ते. 1 लिंबाची फोड टाकली म्हणजे भांडं छान पांढरे शुभ्र राहतं आतून.
आणि एक एक करून आपण नंबरप्रमाणे साचे त्यामध्ये ठेवून घेऊया. आणि आता झाकण लावून 5 ते 7 मिनिट फुल गॅसवर आपण इडल्या शिजून द्यायच्यात. तर आता 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. इडल्या आपल्या छान शिजलेल्या दिसत आहेत, पाहू शकताय तुम्ही. आता एक एक करून मी हे साचे बाहेर काढून घेते. गॅस बंद केलेला आहे. आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. जास्त गार होऊ नाही द्यायचं, कारण कडेने गार झाल्यानंतर इडल्या ह्या कडेने चिटकायची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला, मी वाटीत एका गार पाणी घेतलेलं आहे आणि एक पातळ असा चमचा घेतलेला आहे पोह्याचा. तर तो पाण्यात बुडवून हळूहळू करून आपल्याला एक एक इडली साच्यातून बाहेर काढायची. पाहू शकताय अगदी आल्हाद ही इडली निघालेली आहे. जास्त चिकटलेली नाही आहे इडली साच्याला. अजून दुसरी काढून दाखवते मी तुम्हाला. मधून मधून पाण्यात बुडवून घ्यायचा चमचा. पाहू शकताय अगदी छान मऊ असल्यामुळे ती निघायलाही थोडंसं त्रास देते, पण अगदी मऊ छान अशा इडल्या आपल्या तयार होतात. पाहू शकताय तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. खातानाही छान मजा येते, टेस्टीसुद्धा लागतात. तर अशा इडल्या तुम्हाला कशा वाटल्या असं कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.